आजच्या राशी भविष्यात तुमचं स्वागत आहे। चला जाणून घेऊया आजच्या राशी भविष्याबद्दल आणि पाहूया की कोणाच्या आयुष्यात काय घडणार आहे। सुरू करूया मेष राशीपासून। आध्यात्मिक आणि भौतिक लाभासाठी ध्यानधारणा आणि योगाचा वापर करू शकता। आज कुणी इंसांता एक देणेदार तुमच्या अकाउंटमध्ये पैसे टाकू शकतो। हे पाहून तुम्हाला आनंदही होईल आणि आश्चर्य वाटेल। सुखद आणि अनोखी संध्याकाळ साजरी करण्यासाठी तुमच्या घरी नातेवाईकांची गर्दी होईल। तुमचा जोडीदार तुमच्यावर अखेरपर्यंत प्रेम करत राहील हे आज तुम्हाला कळेल। तोलामोलाच्या व्यक्तींशी व्यवहार करताना आपणास आत्मसात केलेले अधिकाधिक ज्ञान तुमच्या व्यक्तिमत्वाला वेगळीच धार देईल। कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेटायला चांगला दिवस। आज तुम्ही शृंगाराचा परमोच्च आनंद घेणार आहात। उपाय: आपल्या इष्टदेवाच्या पूजेमध्ये लाल कुंकू अर्पण केल्याने आरोग्य चांगले राहील। आता पुढची रास वृषभ रास। कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या मौजमजा विरंगुळ्यासाठी वेळ खर्च करा। आज धन लाभ होण्याची शक्यता आहे, परंतु असे होऊ शकते की आपल्या रागीट स्वभावाच्या कारणाने तुम्ही पैसा कमावण्यात सक्षम होणार नाही। संपूर्ण कुटुंबाला एकत्र घेऊन जर करमणुकीच्या कार्यक्रमास गेलात तर तो सर्वांसाठी आनंदी क्षण असेल। आपल्या प्रेमिकेशी अश्लील चाळे करू नका। कामातील प्रगतीमुळे जुजबी तणाव संभवतो। वेळ भरभर निघून जाते, म्हणून आजपासूनच आपल्या किमती वेळेचा योग्य वापर करा। तुम्हाला तुमच्या जोडीदाराची काहीशी कणखर आणि धाडसी बाजू दिसेल, ज्यामुळे तुम्ही थोडेसे अस्वस्थ व्हाल। उपाय: आपल्या इष्टदेवाची तांब्याच्या मूर्तीला घरात स्थापन करून त्याची दररोज पूजा केल्याने प्रेम संबंधांमध्ये सुधार होईल। आता पुढची रास मिथुन रास। तुम्हाला एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याची इच्छा होईल। त्यासाठी तुम्ही धार्मिक स्थळी जाऊन ज्ञानी योगी दैवी व्यक्तीला भेटून त्यांच्या जवळून न्या आशीर्वाद मिळवाल। काही अटकळी आणि अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल। तुम्ही पार्टी देण्याचा विचार करत असाल तर तुमच्या सर्वात चांगल्या मित्रांना बोलवा। तुमचे कौतुक करणारे अनेक जण असतील। आपल्या जोडीदाराबरोबर बाहेर जाताना आपले वर्तन सुयोग्य असू द्या। नवीन उपक्रम उद्योग हा आकर्षक आणि योग्य परतावा मिळण्याबाबत आशादायी असेल। भूतकाळातील कुणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल। आज तुम्हाला तुमच्या जोडीदारासमवेत शृंगार करायला भरपूर वेळ मिळेल, पण प्रकृतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे। उपाय: आपल्या बहिणीवर प्रेम आणि सन्मान देऊन आपल्या प्रेम आयुष्याला छान ठेवा। आता पुढची रास कर्क रास। तुमच्या जोडीदाराचे धाडस आणि निष्ठेमुळे तुम्हाला आनंद मिळेल। जीवनाच्या वाईट कामात पैसा तुमच्या कामी येईल, म्हणून आजपासूनच आपल्या पैशाची बचत करण्याचा विचार करा, अथवा तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो। मित्रांकडून सायंकाळी एखादा रोमांचक प्लॅन आखल्यामुळे आजचा दिवस खूपच सुंदर असेल। आज तुम्हाला तुमच्या मित्राच्या अनुपस्थितीत त्याच्या अस्तित्वाची जाणीव होईल। सुयोग्य कर्मचाऱ्यांना नोकरीत बढती किंवा आर्थिक फायदा मिळेल। वेळेच्या आधी सर्व काम पूर्ण करणे ठीक असते। जर तुम्ही असे केले तर तुम्ही आपल्यासाठी ही वेळ काढू शकतात। प्रत्येक कामाला उद्यावर ढकलले तर तुम्ही स्वतःसाठी कधीही वेळ काढू शकणार नाही। खूप कालावधीनंतर तुम्ही आणि तुमचा जोडीदार कोणत्याही भांडणाशिवाय शांत दिवस घालवाल, फक्त प्रेम कराल। उपाय: आर्थिक स्थितीला चांगले बनवण्यासाठी सूर्य चालीसा आणि आरती वाचा। आता पुढची रास सिंह रास। तुमची देण्याची वृत्ती म्हणजे अप्रत्यक्ष मदत करण्याची वृत्ती होय। त्यामुळे शंका, निरुत्साह, अश्रद्धा, मत्सर, हेवा, गर्व यापासून तुम्ही मुक्त व्हाल। घरातील गरजांना पाहून आज तुम्ही आपल्या जीवनसाथी सोबत काही किमती वस्तू खरेदी करू शकतात, ज्यामुळे आर्थिक परिस्थिती थोडी बेताची होऊ शकते। आपल्या जीवनसाथी बरोबर चित्रपट पाहणे अथवा रात्रीचे जेवण करणे तुम्हाला शांतता, आराम मिळवून देईल आणि तुमचा मूड एकदम बहारदार राहील। तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमची प्रिय व्यक्ती काहीतरी करेल। आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही अनुकूल असेल। जे लोक घरापासून बाहेर राहतात
आज ते आपले सर्व काम पूर्ण करून संध्याकाळच्या वेळी कुठल्या पार्कमध्ये एकांत जागेत वेळ घालवणे पसंत करतील. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील हा एक उत्तम दिवस असेल. तुम्ही तुमच्या जोडीदारावर किती प्रेम करता हे व्यक्त करा. उपाय: एक मजबूत आर्थिक परिस्थितीसाठी आपल्या कपाळावर आणि आपल्या नाभीजवळ केशर लावा. आता पुढची रास कन्या रास. आपल्यासाठी काय चांगले आहे हे फक्त तुम्हाला स्वतःलाच माहीत आहे. त्यामुळे ठामपणाने, धाडसी आणि जलद निर्णय घेऊन परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहे. शाळेचा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी मुलांना तुमच्या मदतीची गरज भासेल. रोमांससाठी अत्यंत उत्तेजनापूर्ण दिवस आहे. सायंकाळसाठी काहीतरी खास योजना आखा आणि आजची सायंकाळ जास्तीत जास्त रोमॅन्टिक करण्याचा प्रयत्न करा. वादविवाद किंवा कार्यालयातील राजकारण, तुम्ही या सगळ्याला पुरून उराल. वेळेचा सदुपयोग करण्यासाठी आज तुम्ही पार्कमध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकतात. परंतु तिथे कुणी अज्ञात व्यक्ती सोबत वाद होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचा मूड खराब होईल. गेले बरेच दिवस तुम्हाला शापित असल्यासारखं वाटत असेल तर आज तुम्हाला आशीर्वाद मिळाल्यासारखे वाटेल. उपाय: झोपतेवेळी एका तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी ठेवून सकाळी घराच्या जवळ असलेल्या झाडाच्या मुळांना पाणी टाकल्यास आरोग्य चांगले राहते. तर मित्रांनो, पुढची रास पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला रोजच्या राशी भविष्याची माहिती मिळेल. पुढची रास तुळ रास. आपल्या जीवनसाथीचा आनंददायी प्रेमळ मूड तुमचा दिवस उजळून टाकेल. पैशाची किंमत तुम्ही चांगल्या प्रकारे जाणतात, म्हणून आजच्या दिवशी तुमच्याद्वारे वाचवलेले धन तुमच्या खूप कामी येऊ शकते आणि तुम्ही कुठल्या मोठ्या अडचणींमधून निघू शकतात. कुटुंबातील सदस्यांसोबत काही अडचणी निर्माण होतील, परंतु त्याचा मन शांतीवर विपरीत परिणाम होऊ देऊ नका. कोणीतरी मागणी घालण्याची शक्यता आपल्या पत्रिकेत दिसून येते. कार्यालयातील वरिष्ठ तसेच सहकारी यांच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य वाढेल. काही रोचक मॅगझिन किंवा उपन्यास वाचून तुम्ही आजचा दिवस चांगल्या प्रकारे व्यतीत करू शकतात. तुमचा जोडीदार आज तुमची प्रशंसा करेल आणि पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडेल. उपाय: कौटुंबिक संबंध घनिष्ठ राहण्यासाठी घर किंवा कार्यालयात केळीच्या झाडाची मुळे ठेवा. आता पुढची रास वृश्चिक रास. आज घरी बसून आराम करण्याची गरज आहे आणि आवडते छंद जोपासा व आनंद वाटेल अशा गोष्टी करा. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे, परंतु तुमच्या हातातून पैसे सांडू देऊ नका. जे तुमच्यावर प्रेम करतात, ज्यांना तुमची काळजी आहे अशा लोकांशी व्यवस्थित वागा. प्रेमाची ताकदच तुमच्यासाठी प्रेम करण्याचे कारण ठरेल. आपलं काम आणि प्राथमिकता यावर सारे लक्ष केंद्रित करा. या राशीतील लोकांना स्वतःसाठी खूप वेळ मिळेल. यावेळचा उपयोग तुम्ही आपले शौक पूर्ण करण्यात लावू शकतात. तुम्ही काही पुस्तके वाचू शकतात किंवा आपले आवडते म्युझिक ऐकू शकतात. विवाहाचा परमानंद काय असतो याची जाणीव आज तुम्हाला होईल. उपाय: नोकरी बिझनेसमध्ये उन्नती करण्यासाठी लाल चंदनाची पावडर मिळवून त्याने अंघोळ करा. आता पुढची रास धनुरास. आज तुमची प्रकृती फारशी बरी नसल्यामुळे तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करणे जड जाईल. ज्या लोकांनी अतीतमध्ये आपली धन गुंतवणूक केली होती, आज त्या धनाने लाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या खासगी आयुष्यात मित्र प्रमाणाबाहेर हस्तक्षेप करतील. आपल्या गोष्टींना योग्य सिद्ध करण्यासाठी आजच्या दिवशी तुम्ही आपल्या जोडीदारासोबत भांडण करू शकतात. तथापि तुमचा साथी समजदारी दाखवून तुम्हाला शांत करेल. व्यावसायिक विषय मार्गी लावण्यासाठी मित्रांचा पाठिंबा मूल्यवान ठरेल. जर तुम्ही आपल्या घरापासून बाहेर राहून अध्ययन किंवा नोकरी करतात, तर आजच्या दिवशी तुम्ही रिकाम्या वेळी आपल्या घरच्यांसोबत बोलू शकतात. घरातील कुठली वार्ता ऐकून तुम्ही भावुकही होऊ शकतात. वैवाहिक आयुष्याच्या दृष्टीने आजचा दिवस खूपच चांगला आहे. उपाय: गरजू किंवा शारीरिकरित्या आव्हान असलेल्या लोकांसोबत आपले अन्न शेअर करून आरोग्यविषयक परिस्थितीत सुधारणा करा. आता पुढची रास मकर रास. इतरांबद्दल वाईट इच्छा बाळगण्यामुळे तुम्हाला मानसिक तणावाला सामोरे जावे लागेल.
अशा प्रकारचे विचार टाळणे गरजेचे आहे. तुमच्या आयुष्यासाठी ते घातक आहे आणि कार्यक्षमता कमी करणारे आहे. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. तुमचे ज्ञान आणि विनोदबुद्धी यामुळे तुमच्या अवतीभोवतीचे लोक प्रभावित होतील. प्रेमप्रकरणामध्ये गुलामासारखे वागू नका. 2 ओळींमध्ये दडलेला अर्थ समजल्याशिवाय कोणत्याही व्यावसायिक, कायदेशीर कागदपत्रांवर सही करू नका. एकदम निष्कर्ष काढला आणि अनावश्यक कृती केल्यास दिवस तापदायक ठरू शकेल. तुमच्या कुटुंबियांसमवेत तुमचे वाद होतील, पण दिवसाच्या शेवटी तुमचा जोडीदार तुम्हाला प्रेमाने कुरवाळेल. उपाय: हनुमानाला गुळ आणि चण्याचा प्रसाद चढवल्याने आरोग्य चांगले राहील. आता पुढची रास कुंभ रास. कामाच्या ताणामुळे थकवा आणि तणाव आज जाणवेल. ज्यांची किंमत वाढतच जाणार आहे अशा वस्तूंच्या खरेदीसाठी आजचा दिवस शुभ आहे. भावनिक आत्मविश्वास वाढविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्याच्या मदतीला ज्येष्ठ धावून येतील. तुम्हाला जीवनसाथी मिळाल्यामुळे दीर्घकाळ असणारी उदासवाणी एकाकी अवस्था संपून जाऊन वातावरण उत्साही बनेल. आपल्या भागीदारांना गृहीत धरू नका. रात्रीच्या वेळी आज तुम्ही घरातील लोकांपासून दूर राहून घरातील गच्चीवर किंवा कुठल्या पार्कमध्ये फिरणे पसंत करा. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला आज एक चांगली बातमी समजणार आहे. उपाय: एक समृद्ध व्यावसायिक आयुष्यासाठी आपल्या परिवारात आपली आई आणि महिला सदस्यांना चांदीचे दागिने भेट द्या. आता पुढची रास मीन रास. घरातील ताणतणावामुळे तुम्ही चिडचिड कराल. हे तणाव दडपण्याचा प्रयत्न केलात तर त्यामुळे शारीरिक समस्या वाढतील. म्हणून शारीरिक क्रिया करून त्यावर मात करा. विचित्र छळणारी परिस्थिती सोडून देणेच इष्ट ठरेल. आज तुम्ही घरातून बाहेर खूप सकारात्मकतेने निघाल, परंतु कुठल्या किमती वस्तूची चोरी होण्याने तुमचा मूड खराब होऊ शकतो. तुमचे व्यक्तिमत्व आणि मोहक आकर्षकता यामुळे काही नवे मित्र जोडाल. तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत तुमचे काही मतभेद होतील. तुमची स्थिती काय आहे, तुम्हाला काय म्हणायचे आहे ते तुमच्या प्रिय व्यक्तीला सांगण्यात अडचणी येऊ शकतात. वादविवाद किंवा कार्यालयातील राजकारण, तुम्ही या सगळ्याला पुरून उराल. आज जितके शक्य असेल तितके लोकांपासून दूर राहा. लोकांना वेळ देण्यापेक्षा स्वतःला वेळ द्या. तुमच्या जोडीदाराची प्रकृती ढासळल्यामुळे तुमच्या कामावर परिणाम होईल, पण ही वेळ तुम्ही निभावून न्याल. उपाय: निरंतर चांगले आरोग्य ठेवण्यासाठी काळे चणे, काबुली चणे, काळे वस्त्र आणि सरसोचे तेल दान करा. तर मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचे राशी भविष्य. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.